सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आविष्कार 2017 या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते या स्पर्धेतील प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। शेतीतील प्रगत तंत्रज्ञानापासून ते दुग्ध व्यावसायिकांना उपयुक्त अशा संशोधनापर्यंत विविध प्रकल्प सादर केले जात आहेत। ते पुण्यातील आविष्कार ह्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी संधी मिळावी आणि आपलं संशोधन सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं दरवर्षी आविष्कार ही स्पर्धा घेतली जाते। केवळ विज्ञान तंत्रज्ञानच नाही तर भाषा, फाईन आर्ट्स ह्यामध्येही विद्यार्थ्यांनी केलेलं संशोधन यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलं। असे स्ट्रिप्स तयार केलेत विथ रेसिज्युरिन जे आपण 30 सेकंड्समध्ये रिझल्ट मिळवू शकतो की तुमचं दूध खराब झालं आहे किंवा जे आपले मिल्क कलेक्शन सेंटर येते ते फक्त तुम्हाला असं गंडवण्यासाठी बोलतायत की तुमचं मिल्क खराब आहे म्हणजे त्यांना तुम्ही कमी किमतीत विकावं। ह्यानं काय होतं, फार्मर्सचं एक्सप्लॉयटेशन होतं, ते कमी करण्यासाठी आम्ही हे डिव्हाइस बनवलं आहे। खूप लोक ॲग्रिकल्चर सोडून दुसरीकडे जात आहेत किंवा ॲग्रिकल्चरमध्ये खूप चॅलेंजेस फेस केले जातात, मग ते चॅलेंजेस कमी करायचे, आपलं ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट वाढवायचं, डोमेस्टिक प्रोडक्शन पण वाढवायचं, नवीन टेक्नॉलॉजीज पण यूज करू शकतो आपण, हे लोकांना सांगायचं, हे याच्या मागचं एम होतं। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पुणे शहरातील विविध महाविद्यालयातून 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले रिसर्च पेपर सादर केले। हे एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे आणि ज्याच्यामुळे आपण म्हणतो की नॉर्मली याच्यातूनच चांगले शास्त्र निर्माण होऊ शकतील आणि त्याचप्रमाणे नुसतं ते न होता आपण कुठेतरी रिसर्च मर्यादित स्वरूप न राहता बेसिकली कुठेतरी सोसायटल इम्पॉर्टन्स त्याचा निघेल, सोसायटीच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल। आमच्या महाविद्यालयात त्यांनी प्युअर सायन्सेसमध्ये दिली, नंतर ह्युमॅनिटीजमध्ये दिली आणि आत्तापर्यंत 112 रिसर्च पेपर्स पोस्टरच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत। प्रत्येक रिसर्च पोस्टर हे 2 विद्यार्थ्यांनी बनवलेलं असतं, त्यामुळे एकूण 224 विद्यार्थ्यांचा सहभाग या आजच्या स्पर्धेमध्ये आहे। या स्पर्धेत निवडण्यात आलेले प्रकल्प विद्यापीठ पातळीवरील स्पर्धेसाठी पाठवले जाणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना तर मिळेलच, मात्र त्याचा उपयोग समाजहितासाठीही होईल। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे।